B.Ed ॲडमिशन 2026-27 सकाळी आपण एक व्हिडिओ दिलेला होता, ज्यामध्ये संपूर्ण विद्यार्थ्यांना एवढं समजलेलं आहे की उद्यापासून आपल्याला कॉलेजेस ॲड करायचे आहे, म्हणजे फॉर्म भरायचा आहे. परंतु बाकीचे जे अपडेट आहे, विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायच्या अगोदर समजून घेणं गरजेचं आहे. कारण यामध्ये किती विद्यार्थी इलिजिबल असणार आहे, राऊंड 1 आणि राऊंड 2चे कॉलेजेस एकाच वेळेस कसे काय ॲड करायचे, आणि जर तुमचा राऊंड 1 मध्ये नंबर लागला समजा, तर तुम्ही राऊंड 2 मध्ये पार्टिसिपेट करू शकता का, कारण की तुम्हाला कॉलेजेस तर टाकता येणार नाही. अशा प्रकारे तुमच्या मनात जेवढे कन्फ्युजन निर्माण झालेले असेल त्याबद्दल संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्वात पहिला प्रश्न की यामध्ये किती विद्यार्थी इलिजिबल असणार आहे. तर यामध्ये जेवढेही विद्यार्थी बघू शकता, यामध्ये अप्लिकेशन लॉक किती आहे 63,008 आणि अप्लिकेशन व्हेरीफाईड किती आहे 56,123. तर यामधील जेवढे विद्यार्थी फायनल मेरिट लिस्टमध्ये आहे तेवढे विद्यार्थी कॅप राऊंडमध्ये इलिजिबल असणार आहेत. क्लिअर. आणि ज्या विद्यार्थ्यांचे नाव मेरिट लिस्टमध्ये आलेले नाही आहे, त्यांनी कस्टमर केअरसोबत बोललेले आहे, तर त्यांना सांगण्यात आलेलं होतं की तुम्ही राऊंड 3 मध्ये ट्राय करा. तर संपूर्ण माहिती आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊ. पहिला प्रश्न क्लिअर झाला की जेवढे विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये आहेत तेवढे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. टोटल कॉलेजेस किती सध्या अप्रूव्ह आहे 442 कॉलेज अप्रूव्ह आहे. यामध्ये वाढ होऊ शकते का. तर त्यानंतर आता आपण बघू टाइम टेबल आपण बघितलेलं आहे, परंतु यामध्ये संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. फक्त फॉर्म भरायचा असे डोक्यात ठेवू नका, माहितीसुद्धा समजून घ्या, कारण की राऊंड 1 आणि राऊंड 2 कंबाईन होणार आहे. बघा, हा आहे टाइम टेबल. यामध्ये स्टार्टिंगचे जे 4 पॉईंट आहे, म्हणजे 5 पॉईंट, हे ऑलरेडी आपण कंप्लीट केलेले आहे. फॉर्म भरलेला आहे, डॉक्युमेंट्स व्हेरीफाय, त्याच्यानंतर पहिली मेरिट लिस्ट, ग्रीवियन्स झालेला आहे आणि फायनल मेरिट लिस्ट झालेली आहे. 10 तारखेपर्यंत संपूर्ण माहिती क्लिअर आहे, कोणाला काही सांगायची गरज नाही. आपण डिस्कस केलेला आहे, परंतु समजून घेणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांचे एवढे कमेंट्स येत आहे की सर राऊंड 1 आणि राऊंड 2 कंबाईन राहणार का, आणि राऊंड 1 मध्ये नंबर लागला समजा, कॉलेज घ्यायचं नसेल किंवा यापेक्षा बेटर कॉलेज पाहिजे असेल तर काय ऑप्शन येणार आहे. संपूर्ण माहिती आपण समजून घेऊ. बघा, आता करायचं काय, उद्याला 6 नंबरचा पॉईंट, उद्या आपल्याला राऊंड 1 आणि राऊंड 2 साठी फॉर्म भरायचा 29 ते 1 तारखेच्या मधात. ठीक आहे. आता यामध्ये काय करायचं बघा, तुम्ही कॉलेजची लिस्ट तयार केलेली आहे का, तुम्हाला किती कॉलेज टाकायचे आहे, केली नसेल तर करून घ्या, आणि नाहीच केली असेल तर उद्या तुम्ही ज्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला कॉलेजेस पाहिजे ते कॉलेजची लिस्ट तुमच्यासमोर येऊन जाणार, त्यामधून तुम्ही कॉलेजेस सिलेक्ट करू शकता. क्लिअर. तर हा पॉईंट समजून घ्या, राऊंड 1 आणि राऊंड 2. तर यामध्ये काय होणार आहे, तुम्हाला एकाच वेळेस, आता एक उदाहरण देऊन सांगतो. एक विद्यार्थी आहे ए नावाचा, या विद्यार्थ्याला 5 कॉलेज पाहिजे आहे. ठीक आहे. तर हा विद्यार्थी हे 5 कॉलेजेस ॲड करून घेणार आहे फॉर्ममध्ये. 5 कॉलेज ॲड केल्यानंतर पहिल्या राऊंडचा निकाल कधी लागणार आहे, पहिल्या राऊंडचा निकाल लागणार आहे 4 सप्टेंबरला. क्लिअर. 4 सप्टेंबरला या 5 कॉलेजमधून त्या विद्यार्थ्याला समजा 5 नंबरचं कॉलेज मिळालं. ठीक आहे. म्हणजे या विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालेलं आहे. तर हा विद्यार्थी 7, 8, 9, 10 या टाईम पिरियडमध्ये प्रवेश घेऊ शकतो. जर त्या विद्यार्थ्याला प्रवेश घ्यायचा असेल तर. समजा त्या विद्यार्थ्याला प्रवेश घ्यायचा नसेल तर तुम्हाला एक ऑप्शन येणार आहे, ज्यामध्ये बेटरमेंटचं ऑप्शन मिळू शकते. बेटरमेंटमध्ये काय होणार आहे की हे कॉलेज जे मिळालेलं आहे हे तुमच्याकडे रिझर्व राहणार, आणि तुम्ही राऊंड 2 मध्ये जे वर तुमचे 4 कॉलेजेस आहे, हे समजून घ्या, हे जे 4 कॉलेजेस आहे ना, जे तुम्ही 5 टाकले होते, 5वं कॉलेज मिळालं, परंतु या 4 मध्ये तुम्हाला परत चेक करण्यात येणार की तुम्ही यामध्ये सिलेक्ट होऊ शकता का. आणि जर तुम्ही यामध्ये सिलेक्ट होत असाल तर तुम्हाला कॉलेजेस चेंज करून देण्यात येणार, आणि जर तुमच्या मार्क्सनुसार, कट ऑफनुसार जर तुम्ही सिलेक्ट होत नसाल तर तुम्हाला जे कॉलेज 5 नंबरचं मिळालेलं आहे हेच कॉलेज तुम्हाला मिळणार आहे. तर अशा प्रकारे ही प्रोसेस चालणार आहे. त्यामुळे कॉलेजेस ॲड करताना लक्षात असू द्या की राऊंड 1 आणि राऊंड 2 मध्ये एकचदा कॉलेज टाकता येणार आहे. राऊंड 2 मध्ये तुम्ही कॉलेज चेंज करू शकत नाही. समजा याच विद्यार्थ्याचं उदाहरण घेऊ, याला 5 नंबरचं कॉलेज मिळालेलं आहे. असं समजा की 5ही ऑप्शनमध्ये हा विद्यार्थी सिलेक्ट झालेला नाही आहे, मग परंतु सेकंड राऊंडमध्ये ह्या विद्यार्थ्याची इच्छा झाली की यार मी ही कॉलेजेस टाकली आहे, हे कॉलेजचा कट ऑफ तर खूप हाय आहे, मला कॉलेज नको, मला परत कॉलेज ॲड करायचे आहे, करू शकत नाही. कारण की ऑलरेडी सांगण्यात आलेलं आहे राऊंड 1 आणि राऊंड 2 साठी तुम्हाला कॉलेजेस मागण्यात आलेले आहेत. त्यामुळे लक्षात असू द्या, कॉलेज टाकताना घाई करू नका, व्यवस्थित विचार करून कॉलेजेस ॲड करा. कारण की राऊंड 1 आणि राऊंड 2 कंबाईन आहे, कॉलेजेस चेंज करता येणार नाही आहे. राऊंड 2 मध्ये कधी चेंज करू शकता, राऊंड 3 मध्ये तुम्ही कॉलेजेस चेंज करू शकता. आणि एक प्रश्न अजूनही 10 नंबरचा पॉईंट आपण डिस्कस करून घेऊ. हे तर तुम्हाला क्लिअर झालेलं आहे राऊंड 1 आणि राऊंड 2. आता काय करायचं आहे बघा, यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, ज्यांचे फॉर्म काही त्रुटी आलेली आहे, व्हेरीफाय झालेलं नाही आहे, फायनल मेरिट लिस्टमध्ये आलेलं नाही आहे, तर ते विद्यार्थी फॉर्म
एडिट करू शकतात 29 पासून 26 पर्यंत, म्हणजे उद्यापासून एडिटसुद्धा करू शकतात. तर तुम्हाला जर एडिट करायचं असेल तर तुम्ही एडिट करा, म्हणजे तुम्ही जी तुमची मेरिट लिस्ट लागेल त्या मेरिट लिस्टमध्ये तुम्ही म्हणजे राऊंड 3साठी तुम्ही इलिजिबल राहणार आहे. कारण जे विद्यार्थी राऊंड 1 राऊंड 2मध्ये इलिजिबल नाही आहे ते विद्यार्थी राऊंड 3मध्ये इलिजिबल राहणार आहे. फक्त त्यांना एकच करायचं की आपला फॉर्म ओके करून तो व्हेरीफाईड होणे, म्हणजे त्यांचा फॉर्म जर व्हेरीफाईड झाला तुमच्या लॉग इनमध्ये तर तुमचे डॉक्युमेंट स्टेटस जर व्हेरीफाईड झाले तर तुम्ही राऊंड 3मध्ये इलिजिबल होणार आहात. त्यानंतर IL राऊंडसुद्धा आहे यामध्ये, जो इन्स्टिट्यूट लेवलला राऊंड होत असतो त्याबद्दलची माहितीसुद्धा. आणि बाकीचा टाईम टेबल तर तुम्ही सुद्धा रीड करू शकता. राऊंड 2बद्दलची माहिती दिलेली आहे. व्हॅकन्सी 11ला येणार आहे. 18 तारखेला राऊंडचा रिझल्ट लागणार आहे. 19 ते 22 ॲडमिशन, त्यानंतर काही कॉलेजची प्रोसेस 23 तारखेला, मग त्यानंतर राऊंड 3, अशा प्रकारे ही प्रोसेस चालणार आहे. आणि ते झाल्यानंतर तुमचा इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड होणार आहे. याला म्हणतात अगेन्स्ट कॅप. तर लक्षात ठेवा, अगेन्स्ट कॅप जर असेल तर स्कॉलरशिप मिळत नाही असं मी ऐकलेलं आहे. लास्ट इयरचे काही विद्यार्थी सिलेक्ट झालेले होते तर त्यांनी अगेन्स्ट कॅप म्हणजे इन्स्टिट्यूट लेवलला ॲडमिशन घेतली, त्यांना MHA-DBT स्कॉलरशिपचा फॉर्म भरता आलेला नव्हता, म्हणजे त्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले नाही. कॉलेजने सांगितलं की इन्स्टिट्यूट लेवलच्या राऊंडला आम्ही स्कॉलरशिप देत नाही म्हणून. तर लक्षात असू द्या की तुम्ही रेग्युलर राऊंडमध्ये सिलेक्ट झाले, म्हणजे कॅप राऊंडमध्ये जर सिलेक्ट झाले तर तुम्हाला MHA-DBT स्कॉलरशिप मिळेल, जेही तुमच्या कॉलेजच्या रूलनुसार तुम्हाला जे फी माफी मिळू शकते त्यामुळे. अशा प्रकारे ही संपूर्ण अपडेट आहे. यामध्ये काही अडचण असेल तर सांगा. आणि एक लक्षात असू द्या, जसे जसे अपडेट येतील तसतशी माहिती तुम्हाला वेळोवेळी आपल्या चॅनलवर देण्यात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण विद्यार्थ्यांनी उद्याला जे कॉलेज सुरू झाल्याबरोबर लगेच फॉर्म भरायचा अशी घाई करू नका. संपूर्ण माहिती आपण व्हिडिओसुद्धा देऊ तुम्हाला, त्याप्रकारे संपूर्ण माहिती समजून घ्या. फॉर्म उद्या नाही परवा भरा, परंतु उद्याच्या डेटमध्ये संपूर्ण माहिती, कॉलेज कट ऑफ, कोणते कॉलेज पाहिजे, या प्रकारे संपूर्ण माहिती व्यवस्थित फिल करणार आणि त्यानंतरच तुम्ही फॉर्म भरा. त्याबद्दलची A to Z माहिती तुम्हाला देण्यात येणार आहे. कारण की चूक होऊ देऊ नका, कारण की ऑलरेडी ही प्रोसेस खूप लेट होत आहे आणि त्यामध्ये जर अजून तुमच्यासोबत जर काही चुकीचं झालं तर मग कसं 1 वर्षसुद्धा वाया जाऊ शकते. त्यामुळे तर B.Ed ॲडमिशन 2026-27 उद्या कॅप राऊंडचे फॉर्म कसे भरायचे या संदर्भात व्यवस्थित व्हिडिओ तुम्हाला देण्यात येणार आहे. तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचे फॉर्म भरा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही चूक होणार नाही. तर B.Ed ॲडमिशनच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.